काय करते? मी त्याच्यात पत्तर भरते. पत्तर भरते. पिकलो बघा व्यवस्थित मस्त झाडावरती पिकलेलो. तर मंडळी, मी योगेश भोगले आणि स्वागत आहे तुमच्या चॅनलच्या एका नवीन व्लॉगमध्ये. तर मंडळी, आता काल रात्र मी गावी गेलो आणि 1-1:30 वाजता पोचलो. तर आता सकाळी 8 वाजले आहेत आणि सकाळचं वातावरण बघा कसं. तर सकाळीच आता व्लॉगला सुरुवात करते. तर आज दिवसभर काय होतं ना, तर ह्या तुमका या व्लॉगमध्ये तुमका बघूक मिळेल. तर सकाळचं वातावरण बघू शकतास तुम्ही, किती सुंदर आहे. एकदम मळबट वगैरे आहे जरा, पण ठीक आहे, कारण आता दुपारनंतर ऊन खूप असतं आणि गरम पण तेवढंच होतं. इकडे जाम वगैरे लागलेत बघा, म्हणजे मोहर येतं परत. आणि तिकडे बघा मम्मी आणि पप्पा वगैरे आहेत तिकडे. आणि कलरचं काम बऱ्यापैकी झालं. पप्पाने इकडे कलर वगैरे करून झालं तिकडे. फक्त आपण आता हे पत्र वगैरे तो झाडून घेऊया. बघा इकडे आंबे लागलेत वरती एकदम टोकाकत, आणि इकडे आंबे पडतात पण बघा. हे बघा वाघळा ना खातात ते बघा असे. हो, ह्या बाजूक भरपूर आहेत आंबे. ते बघा दिसत नाहीत उन्हामुळे. तर मंडळी, असेच कंटिन्यू ब्लॉगमध्ये राहा शेवटपर्यंत. आणि दिवसभरात आज काय काय होतं ना, तुमका ह्या व्हिडिओत बघूक मिळतेला. तर चला लगेच व्हिडिओ सुरुवात करूया. तर मंडळी, कलर वगैरे काढून झालं नाही बघा. आता आजूबाजूच्या परिसरांना इकडे साफसफाई करतं. हे बघा इकडे आंबे लागलेत वरती, पिकतात जरासे. नुकती सुरुवात. आणि हे बघा परत जामला मोहर इलो. हे बघा मागे लागलेले एकदा आणि आता परत. बघा इकडे वगैरे, इकडे मम्मीने साफसफाई करून ठेवले ना. आता त्या बाजूची झाली की म्हणजे बऱ्यापैकी बाहेरचं आवरतेला. ही बघा ही आमची खोप आहे इकडे लाकडासाठी. आणि इकडे हळद असतं आमच्या घरात पानांसाठी, हळदीच्या पानांसाठी वगैरे. तर हे आमचो घराचो आसपासचा परिसर. तर आता थोडं वेळानं आपण बावडीवर जाऊया, विहिरीवरती जाऊया थोड्या वेळानं आपण, आणि पाणी वगैरे आणूया. हे पण कलम धरला. हे बघा आंबे आहे तिकडे आतमध्ये आहेत, ते दिसत नाही. हे बघा या बाजूक पण आहेत. हे बघा अजून लहान आहेत. बघा मगाशी मळबट होती आणि आता ऊन इला. तर म्हणजे हे बघा कलर वगैरे काढून झालं इकडे. तर ही सगळी तयारी, तुम्हाला ही सगळी तयारी कसली आहे, तर आमच्याकडे 9 मेला ना, 9 मे दिवशी होमपूजा वगैरे आहे. तर ही सगळी त्याची तयारी चालू आहे. पप्पा वगैरे सगळं सामान आणून गेले आहे तिकडे. ड्रम वगैरे आणल्याने आहे आणि पप्पानीच सगळं कलरचं काम वगैरे केल्याने आतमध्ये घरात. तर तुमका नंतर मी दाखवेनच. आणि हे बघा सगळं, आणि मी फक्त तुळस रंगवलं आहे. तर 9 मेला आमच्याकडे होमपूजा, तर सगळ्यांनी यावं. त्याची सगळी ती तयारी चालू आहे. काका वगैरे मुंबईवरून सगळे आम्ही इलं. तर अजून बऱ्यापैकी माणसं येऊची आहेत घरातली मुंबईवरून. तर आता जाऊया थोड्या वेळानं विहिरीवरती, पाणी आहे.
चल पाण्यात. तर मम्मी आणि मी पाण्यात जाऊन येतो. जरा लांब हा विहीर आमच्याकडे. इकडे बघा ही आमची बोरिंग आहे, सार्वजनिक बोरिंग. आणि कनेक्शन बघा किती आहेत. फक्त 150 फूट खोल आहे. जुनी बोरिंग बघा. आणि आम्ही आमची विहीर आहे ती तिकडे आहे. तर चला विहिरीवरती. बावडी थांब. तेव्हा मम्मी पुढे आहे तिकडे. थांब जरा येईल. मम्मी आणि मी जातो, कारण बाकीच्या नंतर हवं असं नाही लागत तसं. मग नंतर संध्याकाळी काय आणूक भेटत पाणी सगळीजण एकदम गेल्यावरती. मग सांग जरा उन्हाच्या आधी लावूया पाणी म्हटलं. ऊन आला, ऊन भरपूर लागतं. हांडो कसा हलवतो तू सरवतो. तू बघा फणस बघा एकच आहे झाडावरती. बघा एकच फणस लागलो. तर आता विहिरीवरती विहिरीत पाणी असा बऱ्यापैकी मेच्या शेवटपर्यंत ह्या ना 8 होय ना मम्मी. शेवटला पाणी ना ह्या पुरत नाही. मेच्या एंडिंगला पाणी नसतं आपले. किती 9, 9:15 वाजले ना. आणि ऊन बघा किती आहे. हो यावर्षी पाणी भरपूर आहे तसं या टाइमला. जास्त खोल नाही. हे दगड दिसतात ना तेवढंच आहे. हो किती 1 2 3 4 5 6 7 8 पायरे आहेत फक्त. ठीक आहे. लग्न माझ्या दिला फोन केला कमला करा 6 तारीखला पत्रिका नाही. थोड्या दिवसांनी इकडे बघा एकदम हिरवळ होताला सगळा. हिरव्या गार 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 गार. हा ना लहान आंबे देऊया. दे. हाय. चल. तर चला पाणी वगैरे घेतलं, आता घरी चालला. तर मंडळी तुम्ही म्हणशात व्हिडिओसाठी फक्त काम करता, तर मी पहिल्यापासूनच मम्मी पाणी आणूक मदत करते. कारण विहीर लांब असल्यामुळे ना जरा वेळ लागता. पण 1-2 जण इलं ना की एका टाईमला पाणी घेऊन गेला की मग दिवसभर पुरता. तर काय, तर आता विहिरीचं पाणी आणलं आपण आणि आता आम्ही इकडे बोरिंग चालू करू. हे बघा इकडे आपला कनेक्शन आहे बोरिंगचं पाणी. हे बघा ही बोरिंग आहे. पाणी आहे गेली कुठं. अंघोळ कर अंघोळ इकडेच. इथेच कर नील. अंघोळ कर इकडेच. अरे इकडे अंघोळ कर.
हा झालंय. काय इकडे नाही ठेवायचं, इकडे नाही ठेवायचं, मी टाकून देतो. घे. तर मंडळी रात्री लेट इलेलो 1:30 वाजता आणि गाडीत सामान वगैरे काढूच राहिलेलं. तर आता सगळं सामान काढून घेतं. अर्ध सामान झालं काढून, तर अजून काढूचं. हे बघा आतमध्ये घरात दाखवतो तुमका कलर वगैरे केलेला. हा बघा ही आमची देवाची रूम आहे. हे बघा इकडे इकडे नाश्ता बनवता आत्या. नाश्त्याची सोय हे बघा. हा चला बोजा वगैरे उतरून झाले. बसून राहिली ना तिकडे. तर म्हणजे 10:30 वाजले. नाश्ता करून घेऊया पोहे. तर या मंडळी पोहे नाश्ता करू. म्हणजे इकडचं पत्रे वगैरे ना काढून झालं. इकडचे आता माती काढूया. बघा इकडे सगळं साफसफाई करून घेऊया. साफसफाई करून घेते इकडची. आणि तिकडे बघा क्रिकेट खेळतात. लय उन्हा. मम्मी वगैरे जेवण बनवतात आतमध्ये घरात. माका ते बोड बोड तिथं. भाई आमचं काम करता. रात्री इलो मुंबईसून सगळी जिल्ह्यात. आता कुकर लावलाय आणि इलं. सकाळपासून कामाक लागला भाई. सकाळपासून भाई कामाक लागला. कामा भरपूरच. तू काय करते? मी ते त्याच्यात पत्तर भरते. पत्तर भरते. हे घे ना याने भर ना. ह्याच्याने मला तर येतच हा येत नाही मला. मग एक एक भरते तू. मग एक 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 भरायचं. हळू. आता उचलते हे घेऊन जा. मी पुढे येऊन जाईल काय? उचल ना. भरला ना तू. आता मी हा माझा आहे भरला. अजून भरू दे तर. मग तू घेऊन जाणार मग मी का घेऊन जाऊ? का? म्हणजे तू भरलाय ना ते. म्हणजे मीच भरले का? मग काम करते तू. आरवी नाही यशवी. तू काय करते? काय नाही. दगड टाकते मी रे. बघा इकडे आदू क्रिकेट खेळता. आणि इकडे आपलं काम चालू आहे. पूर्ण भर ना ते. नाही भरलं. अजून इथे तर दगडच आहे. याने भर याने. हे घे. लावायचं ना कामा. नाही मला नाही. मी तर हातावर हाताने भरते. येशू इकडे बोल. ते बघ व्हिडिओ करतोय तुझा. बोल बोल इकडे बघ. बोल बोल काय तू बोल. काय करते उन्हात काय तू? करते? जा ना सावलीत जा ना जरा. हा
बाबा. तू उन्हात काय करते ते सांग. किती काम करशील तू? इथेच हा, दमलीस नाही तू? असं घे असं घे बघ. दमायला नाही आलं तुला? ह्याच्यात टाक ह्याच्यात टाक. भाई टाकणार ह्याच्यात टाक. पप्पांका विचारूया. असं टाक. हे तू दमली दमली ना तू? असं ना. असं जा आराम कर जा, जा आराम कर. ए डान्स कर डान्स कर. येशू यशू आराम कर जा. हे आराम दे कर. चल माझ्याकडे दे. दे इकडे. भाईकडे दे. मम्मा मी करणार ना काय करणार? ते दगड टाक. दगड हा दगड टाक. तू चल हे चल आता हे डोक्यावर घेऊन टाक. डोक्यावर घे, घे आता डोक्यावर घे दाखव. ए नको अरे घे रे, अरे घे रे, हे डोक्यावर घे जर. असं घे भाई बघ. त्याच्या आतमध्ये चॅनल बंद करायला चला. यशू भूक लागली तुला? पण आई कोबी नको. कोथिंबीरची पेंडी आणि कोबीचं कांदो. सगळं सामान वगैरे काढतो. त्याला काय विचारा गेल्यावर गोडामध्ये आपल्याला काय हवं सीमा शेंगदाणा वडा काजू टाकेल. आता ह्याला ड्रायफ्रूट द्यायला लागेल. ती पिशवी घे ना कसाची. आहे की नाही दादा? आवडली ती पिशवी घे. पिशवी आहे. हे ना मला 100% गॅरंटी की हे वड्यांसाठी मीठ आहे. गुळ घे. किती लागतं त्या काजू? गुळ 1 किलो. त्याचा ना 1 किलो गुळ. हे अर्धा किलो गुळ आणले. मंडळी 1 वाजलो, आता जेवू बसले सगळे. इकडे मंडळी जेवूया आता. आदू इकडे जेवतो. आदू 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 मंडळी जेवण वगैरे झालं. आता कनेडी चल कनेडी येऊ. पुढे जाऊन दे. भाजी घेऊन येऊया. पुढे असतं पुढे आता उठले सगळे भाजी घेऊन. मंडळी कनेडी दिलं. कनेडीचं बाजार होतं आज रविवार. आज लेट दिला आम्ही. आता वाजले 2. बाजार सगळं उलगलो संपलो. आता एकच भाजीवालं भेटला इकडे आणि काका भाजी घेतो. कनेडी बाजारपेठ. टमाटे पण घ्यायचे ना. हां टोमॅटो घ्यायचं. लिहिले आहेत ना टोमॅटो. रोज काय जागा बदलतास काय? तिकडे लग्न नाही बघ. नाही पण जागा तिकडे पार्किंगला. काय दोडकी नाही खात तुम्ही? फ्लॉवर खातील, वांगी खातील. हो सोय ना एवढी.
टोमॅटो 40 रुपये किलो. हे आमचं आहे. नाही त्यांचं. हा ओले शेंगे, ओले शेंगदाणे. कर्नाटकवरून. आलं की आलं. चहा आलं होईल ना ते. तर म्हणजे भाजी वगैरे घेऊन झाली. आता अजून बघू काय घेऊचं काय. पप्पा काय वगैरे काय घेतात, काका वगैरे वगैरे घेऊन झाली. आता बाकीचं सामान घ्यायचं. एस टी कनेडी फोंडा कुंभवड्या. चला कांदे वगैरे घेऊया. बाजार सगळं आटपलं, सगळं काहीच नाही. आता सगळं उरला इकडे. इथं घेऊया. आपल्या घराकडून एक लेट झालं, काम करत होतो ना त्यामुळे लेट झाला. बाजार बघा काहीच नाही, सगळेजण उठून गेले. कनेडीचं बाजार होऊ लागलं. बघा खाली पण कोण नाही बाजारात. इकडे बघा उदय सामंत, काजी आहे तिकडे. बघा अजून पण काजी कोणाकोणाकडे तरी होत. पिशवंतूर भरलेले आहेत. पप्पा इकडे नारळ घेतात. हां तर इकडे पप्पा इलेच सामान घेऊसाठी. आणि बघा काजू वगैरे आहे तिकडे. नारळ कसे? 30-40. हे 50. 50 रुपये. हा स्टील मध्ये जाते पण सगळे मोठे साईज. नक्की नाही स्टील मध्ये. स्टीलच आता. कसं त्यांच्याकडे. 1 2 इकडे पप्पा चमचे वगैरे घेतात तिकडे. आणि अजून काय घ्यायचं. काजू अजून मार्केटला आहेत बघा. कसे किलो आहेत काजू? 160 165. हो का. तर त्यांच्याकडून चमचे वगैरे घेतले. ऊन बघा भरपूरच. आता अजून काय घ्यायचं बघूया. इकडे इले आहेत नारळ वगैरे घ्यायचे. हे बघा इकडे कलिंगड पण आहेत. नारळ रवले घ्यायचे. आता नारळ पण तिकडेच घेतात पप्पा. हे बघा 10 नारळ. हे बघा काजू बघा. हे घे. छोटे वाले घ्या अजून. नाही छोटे नाही म्हणजे हे 30 वाले. अजून छोटी नाही. 30 लागतील आपले. मग हे 30 आणि हे 25. शिरसाडांचं दुकान. कडधान्य वगैरे येतं. कडधान्य असं घ्या. हे पण भरपूर होणार.
सामान वगैरे घेऊन झाला, आता घरी जातो. घरी चाललो आता. हे घे, खाते काय? या दे आहे दे. या 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 या. अरे ये. इकडे बघा बैलांची झुंज लागली. झुंजतात की खेळतात काय समजत नाही. गोट्या इला दम दे. फ्लेवर आहे आपल्याला. गोट्या राहुल हे आंबे काढत आहे बघा. आंबे झालेत हे बघा. केशर नाही हो, रत्ना हापूस. बघा एकदम मस्तपैकी तयार झाले आहेत आंबे. इकडे काढले ना ते बघा. हा हा. गावठी काज. आणि इकडे बोंडू वगैरे. इकडे बोंडू घड आहे. गोडा. हा हा. इकडचे आंबे काढून झाले. आता राहुल इकडे दुकानाच्या साईडला आंबे काढू गेलो. तो बघा कलम बारीकसाच आहे पण व्यवस्थित मस्त धरला. आंबे काढता. हा आकडी बाहेर नाही ना गेलो नाही अजून. पुढे येऊन हा हळूवड. हा राहुलने एक पिको आंबो दिला ना, म्हणजे झाडावरच पिकलेलो तो. आता आपण खाऊया. हो का, जास्त पिकलो नाही पण जरा तयार झालं झाडावरतीच. कलमाचो.
पिकलो हा बघा व्यवस्थित मस्त झाडावरती पिकलेलो. तर म्हणजे पत्तेर वगैरे झाडून झालो हे बघा. इकडचं सगळं क्लीन झालं आणि हे बघा मम्मी बसली आहे. तेजसकडे तेजस आहे इकडे आणि राणीन स्पेशल मॅगी खाऊसाठी बोलवल्या ना. हे बघा राणीन मॅगी बनवल्या ना. हे बघा राणी आणि हे बघा तेजस. मग जराशी दे बस झाली. आधी जराशी दे मग जराशी अरे हाफ हां चालेल ती. मग टेस्ट करूया टेस्ट करूया मॅगीची. भारी झाली. चला मॅगी खाऊ केव्हा मस्तपैकी गरम गरम मॅगी.